नमस्कार. जरा जोरात बोला. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय. हा. दवा देऊन दुवा घेतोय. हो. आणि आम्हाला काय त्रास होता, किती दिवसानं होता आणि गोळ्या औषध मार्केटचे मेडिकलच्या किती खाल्ल्या आणि माझ्या औषधानं काय फरक पडला. तुमचं नाव काय? उमाकांत कुटमुरे. जोरात बोला जरा. उमाकांत कुटमुरे. बर, काय काय त्रास होता तुम्हाला? माझा काय गुडघ्याचा त्रास होता रे. गुडघ्याचा त्रास आणि पाय टिपकं चलत होता. हा, टाचच. टाचचा, गुडघ्याचा आणि पाय टिपकं चलत हा, होता. हा. बरं, दवाखान्यात काही गोळ्या औषध घेतले का पहिलं? काय पहिले घेतल्या पण काय फरक पडला नाही. फरक पडला नाही. खरं सांगायला खोटं सांगायला? खरं सांगा. आपल्याला दवाखान्याशी देणं घेणं नाही. नाही तर आपल्याला पूजे भावन नाही काय नाही. जे आहे ते खरं सांगायला. हा. बरं, आता 1 वर्षानं परेशान होता तुम्ही. लय म्हणजे काय लय माझ्या जीवाला होता त्रास होता. काय काय त्रास होता? चला येत नव्हतं असं. हां. आणि शेतकरी तर हवा आपण शेतात. आपल्याला शेतात काम करायला आपल्याला बरोबर आहे. काम आणि केलं कसं मला आपल्याला बरोबर आहे. आणि चालता येत नव्हतं चला येत नव्हतं. आणि त्रास व्हायला तरी काम करावंच लागत होतं. इलाजच नाही आता. बरं, माझं आयुर्वेदिक औषध घेऊन किती दिवस झाले आणि काय फरक पडलाय? 8 दिवस झाले. काय काय फरक पडलाय आता? आता चांगलं चालायला मी पुढे गेला. गुडघ्यानं चांगलं चालायला, गुडघ्याला फरक पडलाय, टाचाला फरक पडलाय. चांगला फरक पडला आपल्याला. बरोबर आहे. बरं, टिपकत चालत होता. जरा चलून दाखवा बरं तुम्ही. असं चलून दाखवा. काय काय फरक पडलाय का बघा. त्यांनी एका पायावर टिपकत चालत होते. आता सरळ व्यवस्थित माणूस जसं चालतो तसं चालायला लागले. आपण जे आहे ती रिअल परिस्थिती दाखवतो तेव्हा ते कसे चलत येईल. पहिलं टिपकत येत होते, टिपकत चलत होते, लंगडत चलत होते. बरोबर आहे का नाही? बरं, आता माझ्या औषधानं फरक पडलाय का नाही? पडला की. का खोटं बोलायला? नाही पडला की. बरोबर, पैसे दिला काही फुकट घेतलं नाही तुम्ही माझ्याकडून. आणि असा कोणता डॉक्टर विचारणारा बी नाही. नाही बरोबर. बरोबर आहे. मग हे आयुर्वेदिक औषधामुळे फरक पडला. आपल्याला रे. आयुर्वेदामुळे फरक पडलाय. पडला. बरं, तुमच्यासारखे 100% पडला. 100% पडला. तुमच्यासारखे भरपूर पेशंट असे आहेत, त्यांनी विश्वास ठेवून आयुर्वेदिक घ्यावं का नाही घ्यावं? घ्यावं लागतं. बरोबर आहे का? तर तुम्हाला अनुभव आला. हा. धन्यवाद. नमस्कार.